नमस्कार, मी ॲडव्होकेट स्पृहा. कायद्यांचा खजिना या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक नवीन विषय बघत आहोत, लॉयर आणि ॲडव्होकेट यातील फरक काय. लॉयर म्हणजे वकील, ॲडव्होकेट म्हणजे अधिवक्ता. लॉयर कधी बनलं जातं? 12वी नंतर 5 वर्षांचं ज्यांनी LLB चं शिक्षण घेतलेलं आहे तर त्यांना लॉयर म्हणलं जातं किंवा वकील म्हणलं जातं. तसंच ज्यांची ग्रॅज्युएशन डिग्री झाली आहे प्लस 3 वर्ष LLB चं ज्यांनी शिक्षण घेतलंय तर LLB चं शिक्षण घेतल्यानंतर ते लॉयर होतात, वकील होतात. म्हणजे त्यांच्याकडे फक्त डिग्री आहे. लॉयर झाल्यानंतर तुम्ही आपल्या पक्षकाराची बाजू कोर्टापुढे मांडू शकत नाही, तुम्हाला तो अधिकार मिळत नाही. पण ॲडव्होकेट झाल्यावर मात्र तो अधिकार तुम्हाला मिळतो. कसा? यामध्ये LLB चं तर शिक्षण असतंच. LLB शिक्षणासोबत AIBE ऑल इंडिया बार काउन्सिल याची एक्झाम तुम्ही दिलेली असली पाहिजे. म्हणजेच तुमच्याकडे सनद असते. वकिलीची सनद मिळाल्यानंतर तुम्ही होता ॲडव्होकेट म्हणजे अधिवक्ता, आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या पक्षकाराची बाजू कोर्टासमोर मांडू शकता. तर अशा प्रकारे लॉयर आणि ॲडव्होकेट यातील नक्कीच फरक तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. असेच काही वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.